राहिला प्रश्न सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा, तर याला विशेष व्यावहारिक अधिकार नाही। त्यामुळे मराठवाड्याचा विषय का मराठवाडा असं का होतो? कारण ती व्यावहारिक मागणी आहे, ती सरकार पूर्ण करू शकतं। तर अशी मागणी का रास्त आहे? त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये जातीची नोंद करण्याची पद्धतच नव्हती। आता मराठा म्हणून जरी आरक्षण दिलं तरी या भागात मराठा नोंदसुद्धा 67 पूर्वीची उपलब्ध नाही। त्यामुळे सरकार सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही किंवा घ्यायची त्यांची इच्छा नाही। मग आज जे पदरात पडू शकतं ते मराठवाड्यापुरतं पदरात पडू शकतं, म्हणून मराठवाड्याचं काम आधी करावं। आता सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा जो विषय आहे त्याला सरकार तयार नाही, ही गोष्ट सरकार करणार नाही, सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मग आता मराठवाड्याच्या नशिबी म्हणजे जे की सहज शक्य होतं यांचं आरक्षण पूर्ण होण्याची मागणी, तीच आज होणार नाही आहे। म्हणून माझा आग्रह आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, मराठा आंदोलन अजूनही तीव्र आहे, सरकारही वाटाघाटी करू शकतं या आंदोलनाच्या दबावाखाली। तर पहिला मुद्दा मराठवाड्यातील मराठ्यांचा आपण पदरात पाडून घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये मागणीचे 3 भाग पाडूया। पहिला मुद्दा असा की सरसकट मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे त्याचा अर्थ काय? तर मराठवाडा हा विभाग असा आहे की ज्यामध्ये निजामाचं राज्य असल्यामुळे जुन्या काळाचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत आणि म्हणून मराठवाड्यासाठी ही मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी सापडणार नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा आम्हाला कुणबी म्हणून तुम्ही प्रमाणपत्र द्या। तर अशी मागणी का रास्त आहे? त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये जातीची नोंद करण्याची पद्धतच नव्हती आणि ज्या काही जुन्या काळातल्या नोंदी असतील ते निजाम काळातलं रेकॉर्ड आता उपलब्ध नाही आहे। म्हणजे काय, तर या भागामध्ये आता मराठा म्हणून जरी आरक्षण दिलं तरी या भागात मराठा नोंदसुद्धा 67 पूर्वीची उपलब्ध नाही। जेवढ्या नोंदी कुणबीच्या सापडल्या तेवढ्या मराठा नोंदीसुद्धा सापडणार नाहीत। म्हणजे आमचं जुनं रेकॉर्ड जे आहेत 1881 पासूनचं ते कुणबी म्हणून आहे मराठवाड्यातलं, आणि अलीकडे जे सापडतं आहे ते कुणबी म्हणून सापडतं आहे, मराठा म्हणून 67 पूर्वीच्या नोंदी सापडत नाहीत। मग याचा अर्थ काय होतो की हा समाज कुणबी आहे आणि या समाजाला सरसकट व्यावसायिक पुराव्याच्या आधारे 67 पूर्वीचे आमचे व्यवसायाचे बापजादे शेती करत होते का, आमच्या शेतीशी संबंधित व्यवसाय होता का, असे पुरावे बघून गृह चौकशी करून आम्हाला कुणबी जातीचे दाखले देण्याची कार्यपद्धती विकसित करावी। म्हणजे मराठवाड्यातील प्रत्येक मराठा माणसाला तो मागेल तर त्याला कुणबी जातीचा दाखला मिळाला पाहिजे जुन्या काळातले शेतीचे आणि शेती व्यवसायाचे पुरावे बघून। ही खरी मागणी आहे। ही मराठवाड्यापुरती का ग्राह्य धरता येते? कारण याला ऐतिहासिक, भौगोलिक, प्रशासनिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्या प्रकारची कारणं आहेत। याला मराठवाड्याचा जो मराठा समाज आहे त्याला कालेलकर आयोगाने 1955 मध्ये मागासवर्गाच्या यादीत समाविष्ट केलं होतं, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाविष्ट केलेलं नव्हतं। हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे। दुसरी, तेव्हापासून हा मराठवाड्यातला विषय खरं म्हणजे पेंडिंग आहे, प्रलंबित आहे। त्याच्याबरोबरच 371(2) हे जे कलम आहे घटनेतलं त्यानुसार मराठवाड्यातल्या समाजाला संरक्षण आहे घटनेचं, त्यामुळे या समाजासाठी वेगळा निर्णय करता येतो। अशा अनेक कारणं आहे की ज्यामुळे मराठवाड्यामध्ये सरसकट कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती विकसित करण्यासाठी सरकारला विशेष अधिकार आहे। म्हणून शिंदे समितीची या ठिकाणी नियुक्ती केली होती पूर्वी, आणि त्याच्या आधी अधिकाऱ्यांची समिती नेमली होती, ती मराठवाड्यासाठीच होती। त्याला नागपूर हायकोर्टने मान्यता दिलेली आहे शिंदे समितीला मराठवाड्यापुरतं काम करण्यासाठी, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे मराठवाड्याचा विषय का मराठवाडा असं का होतो? कारण ती व्यावहारिक मागणी आहे, ती सरकार पूर्ण करू शकतं, त्याला इतर सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळतो आणि त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, ती कोर्टात टिकू पण शकते। हा व्यावहारिक भाग आहे यातला। राहिला प्रश्न सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा, तर याला विशेष व्यावहारिक अधिकार नाही, याला सगळ्या राजकीय पक्षांचा विरोध आहे आणि याला ओबीसींचा पण विरोध आहे। त्यामुळे सरकार सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही किंवा घ्यायची त्यांची इच्छा नाही। म्हणजे हा व्यावहारिक भाग आहे। मग आज जे पदरात पडू शकतं ते मराठवाड्यापुरतं पदरात पडू शकतं, म्हणून मराठवाड्याचं काम आधी करावं आणि त्यातून नंतर ते जर साध्य झालं, तो जर निर्णय टिकला तर पुढे इतर महाराष्ट्रासाठी काही निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडता येईल, हा त्यातला मुद्दा आहे। आता सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा जो विषय आहे त्याला सरकार तयार नाही,
ही गोष्ट सरकार करणार नाही, सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग आताची स्थिती काय आहे, तर आज सरकारने डिक्लेअर केलं आहे की आम्ही ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी दाखले मिळतील, ज्यांना नाही मिळाल्या त्यांच्यासाठी आम्ही 50% वरचं आरक्षण फेब्रुवारीमध्ये देऊ. म्हणजे कोणाला देणार आहे 50% वरचं आरक्षण? जे सगळ्यात पात्र आहे, ज्यांना सगळ्यात जास्ती गरज आहे आणि जे सगळ्यात जास्ती मागासलेले आहे, अशा मराठवाड्यातल्या मराठा समाजालाच आता वरचं आरक्षण सरकार देणार, जे कोर्टात टिकणारही नाही, त्याचे लाभ मिळणारही नाही आणि ते महाराष्ट्रापुरतंच असेल. मग आता मराठवाड्याच्या नशिबी म्हणजे जे की सहज शक्य होतं यांचं आरक्षण पूर्ण होण्याची मागणी, तीच आज होणार नाही आहे. आणि त्यांच्या नशिबी जर वरचं आरक्षण येणार असेल तर ते किती अन्यायकारक आहे, हा यातला कळीचा मुद्दा आहे. म्हणून माझा आग्रह आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. मराठा आंदोलन अजूनही तीव्र आहे. सरकारही वाटाघाटी करू शकतं या आंदोलनाच्या दबावाखाली. तर पहिला मुद्दा मराठवाड्यातील मराठ्यांचा आपण पदरात पाडून घेतला पाहिजे. पहिला टप्पा म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय जर मार्गी लागला तर त्याच्या आधारे उर्वरित महाराष्ट्राचा विषयसुद्धा भविष्यकाळात मार्गी लागू शकतो. आणि हेच शहाणपणाचं आहे, हेच व्यावहारिक आहे, हेच सरकार करू शकतं आणि हेच शक्य आहे. ते आपण आता करून घेतलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे.